इथे आपला भरला दोडका बनून तयार आहे। ह्याची रेसिपी तर एकदम साधी सोपी आहे आणि खायला तर ह्याची टेस्ट खूपच भन्नाट लागते। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्क्रोल न करता शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला सुद्धा ही रेसिपी खूपच जास्त आवडेल आणि तुम्ही सुद्धा एकदा ही नक्की ट्राय करून बघा। इथे मी पहिल्यांदा कढईमध्ये शेंगदाणे भाजण्यासाठी घेतले होते। शेंगदाणे मीडियम हीटवरती 2 ते 3 मिनिटं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी लगेच जिरे टाकले, खोबऱ्याचा कीस टाकला, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि कढीपत्त्याची पानं टाकले। कढीपत्त्याचा स्वाद जो आहे ना तो ह्या मिश्रणामध्ये खूप छान लागतो आणि हे जे मिश्रण आहे ते मी खमंग खरपूस असं बारीक गॅसवरती भाजून घेतलं होतं। त्याला मिक्सरच्या भांड्यात काढल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला, जिरे धण्याची पूड, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकून मिक्सरमधून काढून घेतलं होतं। त्याच्यानंतर ह्या वाटणामध्ये लाल तिखट, हळद आणि थोडंसं मीठ टाकून हाताने मिक्स करून घेतलं। इथे आपलं हे स्टफिंग रेडी झालं होतं आणि दोडक्याच्या दोन्ही साइडने मी त्याला कट करून घेतलं आणि नंतर त्याच्यावरची शिरा म्हणजे त्याच्यावरची साल काढण्यासाठी मी घेतलं। हा दोडका थोडासा निब्बरच होता त्यामुळे साल थोडी जास्तच प्रमाणात मी काढली होती। इथे तर सगळ्या साली काढून झाल्या होत्या। मग मी दोडक्याला अशा आकारामध्ये कट करून घेतलं होतं। पण माझ्याकडून इथे अशी चूक झाली की दोडका म्हणजे त्याला इथेच पहिल्यांदा कट करून घ्यायला पाहिजे होतं, कारण त्याच्यामध्ये स्टफिंग भरायचं होतं ना। पण त्याच्या अगोदरच मी त्याला पाण्यामध्ये टाकलं होतं। नंतर माझ्या लक्षात आल्यानंतर मी अशा पद्धतीने त्या दोडक्याला कट करून घेतलं होतं। तुम्हाला हवं तर तुम्ही एक सुद्धा कट त्याला मारू शकता, कारण त्याच्यामध्ये सुद्धा मसाला व्यवस्थित बसून जातो। आणि मी तर अशा पद्धतीने त्याला पाण्यातून स्वच्छ काढून घेतलं आणि पाणी सुद्धा व्यवस्थित नितळून झालं होतं। मग लगेच मी दोडक्यामध्ये स्टफिंग भरायला घेतलं। दोडक्यामध्ये स्टफिंग भरून घेतल्यानंतर त्याला थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून ती स्टफिंग जी आहे ती आतमध्ये मुरेल पूर्णपणे अशा। इकडे कढई गरम झाली होती, कढईमध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकली, नंतर थोडी हळद टाकून त्याला व्यवस्थित हलवून घेतलं आणि जे आपण दोडके भरून घेतले होते ते ह्याच्यामध्ये टाकले आणि 2 ते 3 मिनिटं त्याला व्यवस्थित असं गरम होऊ दिलं। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला जो आपण वाटण केलेलं होतं त्याचा जो मसाला उरला होता तो मी ह्याच्यामध्ये टाकून दिला आणि ह्या मसाल्याला सुद्धा मी 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये गरम होऊ दिलं व्यवस्थित। सगळं व्यवस्थित छान असा हा दोडका गरम झाला होता। नंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं। जर तुम्हाला त्याची ग्रेव्ही थोडीशी पाहिजे असेल तर तुम्ही आणखी पण पाणी वाढवू शकता, पण मला ग्रेव्ही जास्त नव्हती पाहिजे त्यामुळे मी त्याच्यामध्ये कमी प्रमाणातच पाणी टाकलं होतं आणि थोडंसं मीठ टाकलं आणि दोडका शिजेपर्यंत मी त्याला झाकून ठेवलं होतं। थोड्या वेळानंतर मी काढून बघितलं तर इथे आपली ही भरल्या दोडक्याची भाजी तयार होती। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या